Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss day 10's bridge course activities of standard 6 subject English. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 6वीचा जो सेतू अभ्यास आहे आणि त्याचा इंग्रजी विषयामधील ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज बद्दल. आजचा जो व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय तो म्हणजे डे 10ची ॲक्टिव्हिटी आणि त्या ॲक्टिव्हिटीचं मेन टायटल जे आहे सुधा मूर्ती जर्नी इनटू रायटिंग. जी सुधा मूर्ती जे रायटर आहे, एक बिझनेस वुमन पण म्हणू शकतो आणि तिचा जो प्रवास आहे लिखाणाकडचा त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये काय बनलं की सुधा मूर्ती जी लेखिका आहे एक प्रसिद्ध कृष्णामूर्ती यांची जे की इन्फोसिसचे जे फाउंडर आहेत कृष्णामूर्ती यांची ती वाईफ आहे आणि ते एक चांगल्या लेखिका आहे, इंजिनियर्स आहेत. त्या कशाप्रकारे कवी आहेत, रायटर आहे या आणि एक सोशल वर्कर देखील आहे. त्यांचा पूर्ण आपण त्यांच्याबद्दल आत्मचरित्र एक प्रकारचं म्हणजे एक माहिती आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सो हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. चला आपण सुरुवात करूया. सांगितल्याप्रमाणे सुधा मूर्ती जर्नी इंटू रायटिंग लिखाणामध्ये सुधा मूर्तीचा प्रवास कशा प्रकारे होता ते आपण बघत आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो आहोत की डे 10 मध्ये की आजच्या ॲक्टिव्हिटीज मधून की विद्यार्थी काय शिकणार आहेत. काय शिकणार याचा अर्थ की त्यांच्यामध्ये कोणते कौशल्य कॉम्पिटन्सीज विच स्किल विल डेव्हलप ऑर इम्प्रूव्ह. तर ते द स्टुडंट्स विल एबल टू रीड्स अबाउट रायटर्स. विद्यार्थी एखाद्या लेखकाबद्दल माहिती वाचन करू शकतात स्वतः. पोएट्सबद्दल किंवा कवीबद्दल किंवा ड्रॅमॅटिस्ट किंवा नाटककार असेल त्याची माहिती ते रीड करू शकतात. अँड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस वेगवेगळ्या सोर्सेस म्हणजे इंटरनेटवरून घेतील किंवा पुस्तकामधून घेऊन ते दे कॅन कलेक्ट डिफरंट रायटर्स, पोएट्स अँड ड्रामॅटिस्ट इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल ती माहिती कलेक्ट करू शकतात. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी शिकणार. आजचा मेन जो हे आहे की कोणकोणत्या टॉपिकबद्दल आपण चर्चा याच्यामध्ये करू ते म्हणजे अक्वेंट विथ रायटर. अक्वेंट म्हणजे ओळख. विशेषतः आपण सुधा मूर्तीबद्दल ओळख घेतोय. रायटर्स त्याच्यामध्ये पोएट्स आणि ड्रामॅटिस्ट असे वेगवेगळ्या पोएट्स, ड्रामॅटिस्ट म्हणजे नाटककारांची आपण माहिती घेत आहोत. चला आपण सुरुवात करूया. स्टार्टिंगला आहे डू यू नो. तुम्हाला माहिती आहे का नेहमीप्रमाणे इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफ कशाबद्दल आहे आपण बघूया. ओके. सो लेट्स सी दिस पॅरेग्राफ. बुक्स आर रिटन बाय क्रिएटिव्ह पीपल लाईक पोएट्स, रायटर्स अँड टीचर्स. जे पुस्तके लिहिली जातात ते क्रिएटिव्ह म्हणजे सृजनशील लोकांकडून लिहिली जातात आणि सृजनशील म्हणजे ते असे क्रिएटिव्ह लोक कोण असतात ते म्हणजे पोएट असतात, लेखक असतात आणि टीचर्स असतात. दे शेअर स्टोरीज. मग ते आपल्या लिखाणामधून ते शेअर करतात त्यांच्या स्टोरीज असतील, फॅक्ट्स असतील, त्यांची वस्तुस्थिती किंवा अनुभव असेल अँड आयडियाज दॅट हेल्प अस लर्न किंवा त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या लेखकांच्या या कवींच्या त्या आयडियाज ते त्याच्यामधून आपल्याला हेल्प होते, मदत होते शिकण्यासाठी न्यू थिंग्स नवनवीन गोष्टी. बुक्स हेल्प्स. पुस्तकं वाचन केल्यामुळे आपल्याला हेल्प होते, मदत होते. बिकम स्मार्टर अँड अंडरस्टँड द वर्ल्ड. आपण स्मार्ट होऊ शकतो, हुशार बनू शकतो, शहाणे होऊ शकतो आणि आपण अंडरस्टँड करू शकतो, समजू शकतो. कोणाला? द वर्ल्ड बेटर. ह्या जगाला आपण चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो. ओके. दे आर लाईक अ स्पेशल फ्रेंड्स. पुस्तक म्हणजे आपल्यासाठी एक विशेष मित्रच असतात. दॅट टीच अस समथिंग न्यू एव्हरी टाइम वी ओपन देम. प्रत्येक वेळी जेव्हा आपण पुस्तक वाचायला उघडतो तेव्हा प्रत्येक वेळी आपण नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकतो. दॅट्स वाय म्हणूनच रीडिंग बुक इज सो इम्पॉर्टंट फॉर ग्रोईंग अवर नॉलेज अँड इमॅजिनेशन. म्हणूनच पुस्तक वाचणे हे आपलं ज्ञान वाढवण्यासाठी, ग्रो नॉलेज आणि आपली कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन पॉवर वाढवण्यासाठी बुक रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हिअर इथे इम्पॉर्टन्स ऑफ बुकबद्दल हा पॅरेग्राफ दिलेला आहे. काही बुकची नावं तुम्ही इथे बघू शकता. पंचतंत्रा, जटाका टेल्स, चांदमामा, ओके, ट्विंकल. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स. आता पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघूया. राईट. रीड द पॅसेज. तिथे आणखीन एक पॅसेज दिलेला आहे. दॅट इज अबाउट सुधा मूर्तीज जर्नी इन टू रायटिंग. जे आपण मेन लेखिका सुधा मूर्तीबद्दल आपण शिकत आहोत त्यांच्याबद्दल.
बघूया त्यांचा प्रवास या लेखनाकडे कशा प्रकारे झाला तो बघतो आपण. सुधा मूर्ती वॉज अ ब्राईट अँड क्युरियस गर्ल. लहान असताना सुधा मूर्ती अतिशय ब्राईट म्हणजे हुशार आणि एक जिज्ञासू मुलगी होती. क्युरियस, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. हू लव्ड रीडिंग बुक्स, तिला पुस्तक वाचनाची आवड होती. शी ग्रीव अप इन कर्नाटका, कर्नाटकामध्ये ती वाढली. इन अ फॅमिली दॅट बिलीव्ड इन लर्निंग अँड काइंडनेस, अशा कुटुंबामध्ये की जे कुटुंब विश्वास ठेवायचं लर्निंग म्हणजे त्यांच्या घरामध्ये एज्युकेटेड फॅमिली होती, शिकण्यामध्ये त्यांचे विश्वास असा आणि काइंडनेस म्हणजे इतरांवरती दया दाखवणे या अर्थ. ॲज शी ग्रीव ओल्डर, जशी जशी ती ओल्डर होत गेली म्हणजे मोठी होत गेली, वाढ होत गेली, एक प्रौढ बनत गेली. शी स्टडीड इंजिनिअरिंग, मोठी झाल्यानंतर तिने इंजिनिअरिंगचा अभ्यास केला अँड बिकम बिकेम द फर्स्ट वुमन टू जॉईन बिग कंपनी ॲज अन इंजिनियर. ती इंडियामधली अशी पहिली वुमन आहे की इंजिनियर म्हणून ती एका कंपनीमध्ये जॉईन झाली. कामाला जॉईन झाली. बट इवन वाईल वर्किंग, पण काम करीत असताना इंजिनिअरिंगचं, हर हार्ट वॉज फुल ऑफ स्टोरीज, पण तिचं मन नेहमीच, त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या स्टोरीज तिच्या मनामध्ये असायच्या, कारण तिला रिडिंगची खूप आवड होते. ओके. नेक्स्ट आपण बघतो इथे आहोत. नेक्स्ट पॅरेग्राफ. वन डे, एक दिवस काय झालं, शी रोट अ शॉर्ट स्टोरी इन कन्नडा. तिने कन्नड भाषेमध्ये, कारण ती कर्नाटक वाढल्यामध्ये जी मदर टंग कन्नड आहे, कन्नड भाषेमध्ये तिने एक शॉर्ट लघुकथा लिहिली अँड सेंट टू अ मॅगझिन, एका मॅगझिनसाठी, मासिकासाठी तिने ते छापण्यासाठी पाठवलं. इट ओन द फर्स्ट प्राइज, आणि तिच्या त्या शॉर्ट स्टोरीला पहिलं बक्षीस मिळालं. ओके. अँड दॅट स्मॉल सक्सेस गेव हर द करेज टू राईट मोर. म्हणजे ते बघा, पहिलं एक शॉर्ट स्टोरी लिहिली, ते मॅगझिनमध्ये छापून आली, फर्स्ट प्राइज मिळालं, आणि तेव्हापासून तिचं जे पहिल्यांदा जे सक्सेस मिळालं, फर्स्ट टाइम छोटं सक्सेस, यश मिळालं, आणि यामधून तिने लिखाणाची आवड तिला त्याच्यामध्ये वाढ गेली. शी गेट करेज टू राईट मोर. करेज म्हणजे तिला एक धैर्य किंवा धाडस मिळालं की जास्तीत जास्त लिखाण करावं. स्लोली, हळूहळू, शी बिगॅन रायटिंग बुक्स इन इंग्लिश, टू स्टोरीज अबाउट काइंडनेस, ऑनेस्टी अँड एव्हरी डे नीड. मग हळूहळू तिने इंग्रजी भाषेमध्ये लिखाणाला सुरुवात केली. मग जे शॉर्ट स्टोरीज असतील, त्या स्टोरीज काइंडनेस म्हणजे दयाळूपणा किंवा प्रामाणिकपणा कसा असावा, एव्हरीडे लाईफ, दैनंदिन जीवन कसं असावं, सो एक एक मॉरल स्टोरीज टाईप, एक एक चांगल्या गोष्टी शिकण्याबद्दल ती लिहू लागली. सुधा मूर्ती स्पेशली लव्ह रायटिंग फॉर चिल्ड्रन. सुधा मूर्तीला विशेषतः लहान मुलांसाठी रायटिंग करणं किंवा लिखाण करणं आवडतं. शी रोट टेल्स इन्स्पायर्ड बाय हर ओन चाइल्डहुड. स्वतःच्या बालपणातून एक प्रेरणा घेऊन तिने स्टोरीज लिहिलेल्या आहेत. ओके. इंडियन कल्चरबद्दल ती लिहिते, भारतीय संस्कृती कशी आहे, अँड द विजडम ऑफ ग्रँड पॅरेंट्स, म्हणजे जे आपले आजी आजोबा असतात, ग्रँड पॅरेंट्सचे कडून आपल्याला काय शहाणपण किंवा कोणते गुण शिकायला भेटतात त्याबद्दल. हर बुक ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज, हे तिचं बुक लिहिलेलं आहे. बिकेम द फेवरेट इन मेनी होम्स, बऱ्याच घरामधील मुलं हे बुक वाचतात, ग्रँडमाज बॅग बॅग ऑफ स्टोरीज. टुडे सुधा मूर्ती इज वन ऑफ, आज सुधा मूर्ती एक कोण आहे, वन ऑफ द इंडियाज मोस्ट लव्ड रायटर. हर स्टोरीज मेक चिल्ड्रन स्माइल, थिंक अँड ग्रो. इंडियामध्ये सर्वात लहान मुलांसाठी लिखाण करणारी ती एक लेखिका आहे, आणि हर स्टोरी, तिच्या ज्या गोष्टी आहेत, लहान मुलाला च्या चेहऱ्यावरती स्माईल येतो, मुलं विचार करतात, आणि त्या हे रीडिंग करत करत ग्रो होतात, त्यांच्या ज्ञानामध्ये भर होते. सो दिस इज द अ ब्रीफ इन्फॉर्मेशन और शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर सुधा मूर्ती बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. आता काय बघूया. ऑब्झर्व द अबाव एक्झाम्पल अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ओके. तुम्ही इथे एक एक्झाम्पल ते बघा आणि त्यानुसार तुम्ही ॲक्टिव्हिटी करायची. रीड द सेंटेन्स बिलो अँड टिक द वन यू डू. आता खाली काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेत, मग तुम्ही तुम्ही स्वतः एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, याच्यामध्ये तुम्ही काय काय करता त्या प्रकारे तुम्ही असं टिक करायचं आहे. तुम्ही जे उदाहरणार्थ काय, आय टर्न पेजेस जंटली सो दे डोंट टिअर. पुस्तक वाचताना मी हळूहळू पानं पलटी करतो जेणेकरून ते फाटू नयेत. आता हे जर करत असाल तर तुम्ही या प्रकारे टिक मार्क करू शकता, नसेल तर टिक मार्क करू नका, क्रॉस करा. नेक्स्ट पॉईंट आहे, आय यूज बुक मार्क इन्स्टेड ऑफ फोल्डिंग कॉर्नर टू मार्क माय प्लेस. आता बुक वाचत असताना निम्यात आपण थांबलेलो असेल, मग तिथे काही जण पेजचं कॉर्नर काय कोपरा काय फोल्ड करून ठेवतात, त्याच्याऐवजी मी या प्रकारचा बुकमार्कचा यूज करते.
करत असाल तुम्ही या प्रकारे टिक करू शकता. सेकंड पॉईंट इज दॅट नेक्स्ट पॉईंट आय कीप फूड अँड ड्रिंक्स अवे फ्रॉम माय बुक्स टू अवॉइड स्टेन्स. मी फूड असेल किंवा खाद्यपदार्थ असेल किंवा ड्रिंक पेय असेल ते पुस्तकापासून दूर ठेवतो कारण पुस्तक खराब होऊ नये म्हणून. हे करत असाल चांगल्या सवय असेल तर तुम्ही या प्रकारे टिकमार्क काय करू शकता करू शकता. सो या प्रकारे तुम्ही टिकमार्क करायचे आहे. नेक्स्ट पॉईंट आय स्टोअर माय बुक नीटली ऑन शेल्फ. परिवर्ती मी माझी बुक्स व्यवस्थितपणे ठेवतो. अवे फ्रॉम सनलाईट अँड मॉइश्चर किंवा जास्त प्रकाश पडू नये, जास्त ओलसरपणा याच्या ठिकाणापासून दूर ठेवतो. हो असेल तर टिक करा. आय नेवर राईट ऑर ड्रॉ इन माय बुक्स अनलेस इट्स अलाउड. मी माझ्या बुकमध्ये कधीच राईट करत नाही, लिखाण करत नाही किंवा पिक्चर्स वगैरे काढत नाही, ड्रॉ करत नाही, जर मला कोणी सांगितलं. जर ते गरजेचं असेल त्यात ठिकाणी. ठीक आहे. सो हे मी या गोष्टी करतो, या गोष्टी करत नाही. टिक मार्क करायच्या. आय कॅरी माय बुक्स केअरफुली इन माय स्कूल बॅग टू प्रिव्हेंट डॅमेज. मी माझ्या स्कूल बॅगमधून माझी पुस्तक व्यवस्थितपणे घेऊन जातो. ते डॅमेज होऊ नये टाळण्यासाठी. ओके. नेक्स्ट पॉईंट आय ट्रीट बॉरोड बुक्स रिस्पेक्ट अँड रिटर्न देम इन अ गुड कंडिशन. वाचनालयामधून किंवा लायब्ररीमधून शाळेतून घेतलेले बॉरो केलं म्हणजे घेतलेलं पुस्तक मी व्यवस्थितपणे आदरपूर्वक व्यवस्थित ठेवतो, परत रिटर्न करतो अँड चांगल्या कंडिशनमध्ये. सो दीज आर सम ऑफ द गुड क्वालिटीज म्हणू शकतो किंवा चांगल्या हॅबिट्स म्हणू शकतो. ते तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे टिक मार्क करायचं आहे. ओके. इथे आन्सर म्हणून मी दाखवलेलं आहे बघा, तुम्ही ते बघू शकता. टिक मार्क तुम्ही या प्रकारे करू शकता. जे काही इथे बघू शकता आन्सरमध्ये हो असेल तर तुम्ही या प्रकारे पुढे असे टिक करायचे. ठीक आहे. सो सिम्पल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघूया. राईट द नेम्स ऑफ द बुक रिटन बाय इच रायटर्स बिलो इन द पिक्चर बॉक्स गिवन बिलो. इथे काही रायटर्सची नावं दिलेली आहेत. ओके. त्यांची नावं लिहा. राईट. आणि त्यांनी लिहिलेली बुक्स थोडं नावं त्यांनी दिले. मालगुडी डेज कोणी लिहिले आपण या रायटरपेक्षा, ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज, विंग्स ऑफ फायर, गीतांजली. आता इथे आपण रायटरचं नाव दिलं. फर्स्ट रवींद्रनाथ टागोर आहेत, APJ अब्दुल कलाम आहे, किंवा शिरवाडकर आहेत, त्यानंतर आता सुधा मूर्ती आहेत. मग यांनी वरीलपैकी कोणते बुक्स लिहिले ते दिले. तुम्ही ते खाली लिहायचं आहे. त्याचा आन्सर आपण बघू शकता या प्रकारे मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे. सॉरी, मी मगाशी तुम्हाला रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे बुक कोणते गीतांजली. APJ अब्दुल कलाम यांचं नाव आहे आणि विंग्स ऑफ फायर. इथे मी तुम्हाला विभाषा पण बोललो होते, हे RK नारायण आहे. सॉरी, RK नारायण यांनी कोणते मालगुडी डेज याच्यावरती एक सिरियल पण पूर्वीच्या काळी 70च्या दशकामध्ये तयार झाली होती. आणि या कोण आहेत या पिक्चरमध्ये दिसतात त्या म्हणजे सुधा मूर्ती, जे की आपण मगाशी आपण बघितलं त्यांच्याबद्दल माहिती. आणि शी हॅड रिटर्न ग्रँड मास बॅग ऑफ स्टोरीज. सो तुम्हाला इथे लेखकांची ओळख आणि त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध बुक्सची नावं इथे आपल्याला दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इथे आपण बघू शकतो. फाइंड अँड राईट द नेम्स इन हिडन बुक्स. हे याच्यामध्ये काय करायचं आहे की बुक्सची नावं कुठे आहेत, जसं महाभारता असं तुम्ही ते फाइंड आउट करा. ठीक आहे. बुक्सची नावं तुम्हाला अशी शोधायची आहेत आणि किंवा बाजूला पण लिहून ठेवा. तर तुम्हाला एक ॲन्सर म्हणून दिलेला आहे. महाभारत, पंचतंत्र, गीतांजली, पिग्मॅलियन, चाचा चौधरी, रामायण, चंपक, हे बुक्स तुम्ही याच्यामध्ये दाखवलेलं आहे ते टिक घेऊ शकता. सो ही ॲक्टिव्हिटी इझी आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिली आहे. लिस्ट द बुक्स यू हॅव रेड. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांची लिस्ट तयार करा जी तुम्ही वाचन केलं आहे. मग त्यामध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. एक एक्झाम्पल म्हणून दिलं, पंचतंत्र, मालगुडी डेज ज्यावरती आपण बघितलं. पण तुम्ही रीड केलेली बुक्सची नावं लिहा. इथे मी फक्त एक्झाम्पल म्हणून हे दिलेले आहेत. कोणकोणते आहेत? पंचतंत्र असेल, चंपक असेल, ग्रँड मास बॅग ऑफ स्टोरीज असेल, मालगुडी डेज असेल, ते आपण जे आपण वरचे रायटर्स बघ ना त्या पद्धती. सो आणखीन तुमच्या मनाने तुम्ही खरोखर जे जे बुक्स रीड केले त्या बुक्सची नावं तुम्ही लिहू शकता. मग ते कुठली असो, इंग्लिशमध्ये असू देत, मराठी असू देत, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो ही ॲक्टिव्हिटी या प्रकारे आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. टेल अ स्टोरी ऑर सॉन्ग दॅट यू हॅव हर्ड फ्रॉम द लोकल रायटर. तुमच्या स्थानिक किंवा ओळखीच्या लेखकाने लिहिलेली एखादी गोष्ट असेल किंवा त्यांनी लिहिलेलं एखादं सॉन्ग असेल ते तुम्ही वर्गामध्ये बोलून दाखवू शकता. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. टीचरने काय करायचं? सेट अ डायरी डेली रीडिंग टाइम. रीड एज ॲप्रोप्रिएट बुक्स इन अ क्लास.
रीडिंग टाईम ठेवायचा आहे आणि टीचर लोकांनी आणि टीचर लोक तुम्हाला तुम्हाला वेळ देतील आणि त्या वेळेमध्ये ते रीडिंग वर्गामध्ये घ्यायचं आहे. रिकमेंड एज ॲप्रोप्रिएट अँड टर्न बुक्स. सो त्या वयानुसार ते बुक्स असावं. ठीक आहे. विशेषतः ते फन बुक असेल तर चांगली गोष्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मजा किंवा इंटरेस्टिंग वाटेल. नेक्स्ट पॉईंट फॉर टीचर, आस्क फॉर बुक डोनेशन फ्रॉम द पेरेंट्स अँड स्टाफ. टीचर काय करतील की लायब्ररीमध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाढवण्यासाठी पेरेंट्सकडून स्टाफकडून ते डोनेशनच्या रूपामध्ये बुक्स घेऊ शकतात. कॉन्टॅक्ट अँड इन्व्हाइट लोकल ऑथर्स. ते जे ओळखीचे स्थानिक लेखक असतील त्यांना ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतील. होल्ड मंथली रीडिंग क्विझेस ऑर काउंटलेस. जे रीडिंग केलेले बुक्स आहेत प्रत्येक महिन्यामध्ये त्याच्यावरती एक्झाम किंवा क्विज कॉम्पिटिशन्स घेऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी. ओके. एक सॅम्पल म्हणून एक ते स्टोरी दिलेली आहे. मग तुम्ही या प्रकारे तुमचा अनुभव लिहू शकता. आय हॅव हर्ड अ स्टोरी ऑफ श्यामची आई बाय साने गुरुजी. मग तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाबद्दल माहिती तुम्ही या प्रकारे लिहू शकता. इट टीचेस अस टू लव, रिस्पेक्ट अँड ऑबे अवर पॅरेंट्स. श्यामची आई काय आपल्याला शिकवते की प्रेम करावं, आदर करावा, आज्ञाचं पालन करावं आपल्या आईवडिलांचं, शिक्षकांचं. द स्टोरी ऑल्सो टेल्स अस टू बी काइंड, ऑनेस्ट अँड हेल्पफुल. ही स्टोरी आपल्याला कशा प्रकारे दयाळू, प्रामाणिकपणा आणि मदत करणारी आपल्याकडे गुण असो. आय लाईक दिस स्टोरी व्हेरी मच बिकॉज इट गिव्स अ गुड मेसेज. ही स्टोरी मला खूप आवडते कारण या स्टोरीमध्ये एक चांगला मेसेज आपल्याला भेटतो. या प्रकारे तुम्ही स्वतःचा अनुभव एखाद्या बुकबद्दल लिहू शकता. वन मोर सॅम्पल आन्सर इज गिवन हिअर. सॉन्गबद्दल, आय हॅव हर्ड अ सॉन्ग ऑफ नाचरे मोर. आम्ही एक गीत ऐकलं. रिटन बाय जी डी माडगुळकर, म्हणजे गदी माडगुळकरांचं हे गाणं आहे. इट इज अ जॉयफुल सॉन्ग अबाउट डान्सिंग पिकॉक. नाचणाऱ्या मोराबद्दल हे गाणं आहे किंवा कविता म्हणू शकतो. आय लाईक इट्स अ ब्युटिफुल वर्ड्स अँड रिदम. त्याचं जे धून आहे किंवा म्युझिक आहे, त्याचे जे सुंदर जे वर्ड्स आहेत ते मला आवडतात. इट मेक्स मी हॅपी अँड टीचेस अस एन्जॉय नेचर. निसर्गाचा आनंद घेणं, आनंद मिळतो. सो या गोष्टी या पुस्तकामधून मला मिळाल्या. सो दिस वे यू कॅन राईट युअर ओन एक्सपिरियन्स अबाउट एनी बुक. ठीक आहे. सो अशा प्रकारे डे 10ची ॲक्टिव्हिटी इथे एंड होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.